एसपी9 स्पेशल न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील अल्पसंख्याक जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रभावी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जिल्हाधिकारी कार्यालयात जैन समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि जैन समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। ललित गांधी यांनी सांगितले की केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येकी एक अशा 16 वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे। कोल्हापूरमध्ये येत्या आर्थिक वर्षाअखेर वसतिगृहांच्या उभारणीस प्रारंभ होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे 2 एकर जागेची मागणी करण्यात आलेली आहे। ते पुढे म्हणाले की जैन समुदायाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि पायाभूत विकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी प्रभावीपणे वापरण्यास प्राधान्य दिले जाईल। अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितले की जैन समाजाच्या विकासासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येतील। ज्या गावांमध्ये जैन समाजाची लोकसंख्या अधिक आहे तेथे शांतता समित्यांमध्ये समाजातील प्रतिनिधींना स्थान देण्यावर पोलीस विभागाने सकारात्मक भूमिका घ्यावी। तसेच तीर्थक्षेत्र विकास निधीतून आर्थिक तीर्थक्षेत्रांमध्ये लोकहिताची विकास कामे करण्यास प्राधान्य दिले जाईल। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन यांनी महिला व बाल विकास विभागामार्फत जैन समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। बैठकीत जिल्हा नियोजन शिक्षण, महिला व बाल विकास, पोलीस, जिल्हा उद्योग केंद्र, MIDC, जिल्हा अग्रणी बँक आणि इतर विभागांकडून जैन अल्पसंख्याक समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला। समाजाच्या प्रतिनिधींनीही शिक्षण, सामाजिक सुविधा आणि विकास कामांसंदर्भातील विविध समस्या मांडल्या। यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, मनपा शहर अभियंता रमेश मस्कर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी योगेश कुंभार यांच्यासह जैन समाजाचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते। जैन समाजातील अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील ज्या महिला कुटीरोद्योग करतायत किंवा बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करतात किंवा छोटे उद्योग व्यवसाय करतात, अशा महिलांना बचत गटाच्या समूहासाठी 50 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज देण्याची योजना महामंडळाला मंजूर करण्यात आलेली आहे। त्याबरोबरच व्यक्तिगत महिलांना प्रति महिला 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे सुद्धा त्यांच्या छोट्या उद्योग व्यवसायासाठी द्यायचा निर्णय महामंडळाने केलेला आहे। आणि एकूणच या दोन्ही योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठीचा निर्णय महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। यानी अशाच स्पेशल न्यूज पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।